नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जीएसटी दर कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग। आमदार प्रशांत ठाकूर। भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थसंकल्पाबरोबरच जनतेच्या जीवनशैलीचा देखील नवी चालना मिळेल असा आत्मविश्वास पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत ठाकूर यांनी रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, भाजपा नेते नितीन पाटील, सोशल मीडिया प्रमुख सुशील शर्मा, नरेंद्र ठाकूर, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते। जीएसटी दर घटल्याने उद्यापासून पाणी, दूध यांच्यासह अनेक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, सहतृप्ती भुईर, पनवेल। जीएसटी मध्ये लवकरच बदल करण्यात येईल आणि त्या संदर्भात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याला प्रतिसाद देत जीएसटी संदर्भात बैठक घेऊन एक मताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि 4 टप्प्यामध्ये असलेली जीएसटी ही 2 टप्प्यांमध्ये करून 5% आणि 18% अशा पद्धतीतले आणून ठेवून या ठिकाणी गोरगरीब जनता, सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला वर्ग, त्याचबरोबर विद्यार्थी म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, यांना फार मोठा दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे। उद्योग क्षेत्राला दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्नाचं साधन होतं। आता हे उत्पन्नाचं साधन बंद होईल की काय अशी भीती त्यांना त्यावेळेला वाटत होती आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केलेली होती। भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घ्यायच्या आधीच काँग्रेस सर्व पद्धतीचे देशामधले राज्यांमधली लोक आता आमच्यासारख्या आमदारांना आमंत्रण नवरात्रीची मिळतात। वेगवेगळ्या प्रांताची लोक आता नवरात्री साजरी करतात आणि त्यामुळे नवरात्री पासून याची अंमलबजावणीला उद्यापासून सुरुवात होते। इथे प्रकाश बिनेदार यांनी मला पोस्टर दाखवलं की अमूलनी जाहिरात केलेली आहे। त्याच्यामध्ये ताक, राष्ट्रपिता यांची जयंती या कालावधीला आम्ही सेवा पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करतो आहोत। सरकारची